नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये। तर आज ना या ठिकाणी माझं ना स्टडी टेबल वगैरे संध्याकाळचं सर्व तसंच पडलेलं आहे। अँड आहे ना म्हणजे मी संध्याकाळी ना 2 तास केली होती, आता थोड्या वेळासाठी करतोय। म्हणजे आता वाजलेले 7:30 अँड 7:30 ते 8:30 ते 9:30 पर्यंत, 9:30 पर्यंत करतो। 9:30 ते 10 पर्यंत एडिटिंग आणि 10ला बस स्टँडवर जाऊन लगेच परत आज जायचं क्लासला। बट आहे ना उद्या मी क्लासला नाही जाणार आहे, कारण उद्या जायचं आहे दुसरीकडे। तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका। उद्याचा ब्लॉग देखील नक्की खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, तर उद्याचा ब्लॉग देखील नक्की बघा। तोपर्यंत ब्लॉग म्हणजे मी स्टडी करतोय तोपर्यंत ब्लॉग पॉज। तर एम एस सी आय टीचे क्लासेस लावायचे होते, मी आलेलो होते श्री समर्थ कम्प्युटरवर। तर आता आहे ना क्लास, तर आता एम एस सी आय टीच्या क्लासचा आहे ना फॉर्म वगैरे सबमिट केलेला आहे। आता जातोय घराकडे, कारण ना म्हणजे उद्या तर काही यायचं नाही आहे इथं जामनेरला, कारण उद्या यायचं जळगावला। म्हणजे आता फॉर्म सबमिट केलेला आहे, आता डायरेक्ट शनिवारी जायचं आहे। आजचा आहे गुरुवार आणि शनिवारी जायचं आहे इथं। तर आता जाते मी घराकडे, लवकरात लवकर बस पकडावी लागेल आणि घराकडे जावं लागेल। तर आज आहे ना क्लास वगैरे तर सुटलेले आहे अँड आता जातोय मी काहीतरी नाश्ता वगैरे करण्यासाठी, कारण ना सकाळी मी एकच पोळी खाल्लेली आहे, कारण भाजी आवडीची नव्हती। तर चालायला पण खूप जास्त जीवार येतं, खूप जास्त जीवार येतं नाही। आणि आता आलेलं आहे मी इथं बिर्याणीच्या दुकानावर, तर तेच तर आहे ना आता नाश्ता वगैरे झाला आहे ना, तर आता काही बरं वाटते नाही। तर इतकी जास्त भूक लागली होती माहिती का, खूप म्हणजे डायरेक्ट खूप जास्त भूक लागली होती। आणि नाश्ता वगैरे केला ना सगळ्यात जास्त भारी वाटायला लागतं, म्हणून मी रोजचं काम पहिले ते करून घेतो, कारण घरून जेवून मी येत नाही जास्त आणि आज आहे ना हे दोघी ना बिचारे एवढी मेहनत करून आहे ना मला घ्यायला आलेले होते माझ्या पाट्यावर। तर खूप भारी वाटलं। हे दोन एक दुसऱ्या हाताला मुलगा आहे आणि याला तर तुम्ही बघितलं असेल, आपल्या खूप जास्त ब्लॉगमध्ये आलेला आहे निखिल ब्रदर। अँड याच्या 8 दिवसानंतर इथं शेकोड्याला फेऱ्या चालू नसतात। तर याला म्हणजे तुम्ही कधीच बोलू नाही शकणार आहे, हा आपला अविस्मरणीय व्यक्ती आहे। अँड हा जो आहे ना हा सुरतला असतो अँड हा आत्ता आलेला आहे थोडेसे सिस्टम बनवण्यासाठी। तर आता जातो मस्तपैकी घरी अँड आज शिल्ड करणं आहे पूर्णपणे, कारण काल केमिस्ट्रीला नाही जायचं आहे म्हणजे क्लासला। तर क्लासवरून आला आहे मी आता घरी अँड ना मग त्याच्यानंतर आला फत्तेपूरला, कारण आहे ना फत्तेपूरला याचं रिझन असं आहे, आजचं आहे ना थर्सडे म्हणजे गुरुवार आहे। तर सद्गुरू आज्ञेच्या बैठकला आलेलो आहे या ठिकाणी ना काहीतरी फॉर्म भरायचे, तर पप्पा इथं घेऊन जाते आणि त्याच्यानंतर जायचं सद्गुरू आज्ञेच्या बैठकला। तर आता हे सद्गुरू आज्ञेची बैठक सुटलेली होती अँड आलेले होते या साईडला, कारण ना फत्तेपूरमध्ये आलेले होते अँड काहीतरी नाश्ता वगैरे करून घेऊ म्हटलं। बट घरी जायच्या अगोदर आहे ना पार्सलच घेऊन घेतो, कारण जेवणासोबत खायला मज्जा येते। अँड आता जायचं आहे घराकडे। तर आता आहे ना फत्तेपूरहून आलेलं आहे सद्गुरू आज्ञेच्या बैठकून अँड आहे ना केस इतके वरती होऊन गेले माहिती का। अँड म्हणजे मी जेव्हा आपण कटिंग करतो ना त्याच्या 8 दिवसाच्या आत आहे ना माझं पूर्ण सप्पर आहे ना, हे जे वरचे केस आहे ना ते वाढून जातात। तर आहे ना मला आहे ना आता म्हणजे इतकी बारीक कटिंग तर नाही करायची, कारण आता डेली ब्लॉग करायचे आहे ना, तर केस पण भारी दिसायला हवे। अँड आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग झालेला आहे। तर ब्लॉग आवडला लाईक कमेंट शेअर नक्की करा, चॅनलवर नवीन नसेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।